राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे. तरी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा येवला येथील ओबीसी समाजाच्या वतीने विरोध करत काढलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी आता ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. एकच पर्व ओबीसी सर्व, भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणाबाजी यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व मागासवर्गीयांसाठी वेगवेगळ्या व्यासपीठावर काम करणारे संघटना नेते त्यांच्या स्थानिक आमदारांना, लोकप्रतिनिधींना एक निवेदन देत आहेत. त्या निवेदनावर स्पष्ट या ठिकाणी उल्लेख आम्ही या ठिकाणी करत आहोत की 26 जानेवारी रोजी निघालेला जो काही महाराष्ट्र सरकारकडून निघालेला जो अध्यादेश आहे, तो अध्यादेश हा ओबीसींच्या अधिकारांवर गदा आणणार आहे. आज शैक्षणिक, सामाजिक, राजकीय ओबीसींचं आरक्षण संपुष्टात आलं आहे का अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आज मागासवर्गीयांची लेकरं बाळं ही सुद्धा लेकरं बाळच आहेत. त्यांच्यासुद्धा आपल्याला विचार या ठिकाणी सरकारने करायला पाहिजे होता. आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली समता परिषद, इतर सर्व संघटना हे आंदोलन हाताळत आहे. मी मराठा समाजाला आंदोलन मिळू नये किंवा भुजबळ साहेबांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून या ठिकाणी मांडलेलं आहे 50% वरचा कॅप आहे, त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारच्या संधी असताना देखील केवळ एकट्या मराठा समाजातल्या जरांगे पाटलांमुळं कुठंतरी आग्रह धरला जातो आहे का घेईल तर ओबीसीमधूनच घेईल. मी त्यांनाही या ठिकाणी विनंती करतो. वेगवेगळे नेते करत आहेत, आम्ही सगळे ओबीसींची लेकरं बाळं आहोत, आम्हालाही शैक्षणिक सामाजिक आरक्षणाची गरज आहे. तर मी विनंती करतो की या ठिकाणी आम्हाला आमच्या आरक्षणावर तुम्ही कुठल्याही प्रकारची गदा आणू नका. सरकारला नम्रपणे आवाहन करतो, कारण हा वनवा पेटत जाईल. ओबीसींची संख्या लक्षात घेता सरकारसाठी सुद्धा हे घातक ठरणार आहे. त्यांनी सरकारने हा अध्यादेश तात्काळ मागे घ्यावा. 26 जानेवारीच्या औचित्य साधून या महाराष्ट्र शासनाने ओबीसी आरक्षणावरती गदा आणलेला आहे. त्यांनी शिंदे समितीच्या अहवालानुसार, शिंदे समिती अशी समिती आहे तिला कोणत्याही प्रकारे घटनात्मक नसून त्या शिंदे समितीचं त्यांनी ऐकून आपल्या ओबीसी आरक्षणावरती त्यांनी गदा आणलेली. आणि शिंदे समिती घटनात्मक नाही आहे तरी त्यांनी याविषयी त्यांनी आंदोलन, ह्याविषयी आम्ही ओबीसी सर्व आज एकत्र आलेलो आहे. समता परिषदेच्या माध्यमातून तसेच जमातीच्या वतीने आम्ही आज भुजबळ साहेब संपर्क कार्यालय या ठिकाणी सर्व एकत्र जमलेलो आहे. आणि आज आम्ही स्थानिक आमदार तसेच तहसीलदार यांना ओबीसीच्या वतीने निवेदन देणार आहे. आमच्या ओबीसी आरक्षणाला जर धक्का लागला तर आम्ही पूर्ण पेटून उठणार आहे. महाराष्ट्रभर मराठा समाज आजही ओबीसीमधून आरक्षण मागत नाही आहे, पण जरांगे पाटील सारखी व्यक्ती त्यांनी असा हट्ट धरलेला आहे का बाबा आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे नाही. पण आज ओबीसीमधून जर आरक्षण दिलं गेलं तर ओबीसीवरती खूप मोठा अन्याय होणार आहे. आज आमच्या लाडक्या छोट्या छोट्या मुलांच्या तोंडून आज हे गोष्ट हिसकावून घेतली जाणार आहे. तरी आम्ही नम्र विनंती करतो का जरांगे पाटलांना देखील का आणि महाराष्ट्र शासनाला देखील का तुम्ही ह्या आमच्या आरक्षणाला हात लावू नका आणि आमच्या आरक्षणामधून कोणत्याही प्रकारे तुम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका. सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे, त्यांचं जे अध्यादेश आहे ते रद्द होण्याबाबत आम्ही आज तहसील कार्यालयात निवेदन देत आहोत. साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव. संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे.